नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजची जी ही न्यूज आहे ती ज्याप्रमाणे मी लास्ट टाइम सांगितलेलं की एकंदरीत एक 23-24 तारखेनंतर आपल्याला घराच्या किमती कळतील वगैरे, तर अशी काही जी काही मी न्यूज सांगितलेली, बट तरी आपल्याला काय इन्फॉर्मेशन भेटली नाही आहे। बट आता मिळालेल्या माहितीनुसार आणि इवन हे न्यूजपेपरमध्ये सुद्धा आलं आहे। तर ज्या काही जी गोष्ट मी आता सांगतो ती सिलेक्ट माय सिडको होमच्याच रिलेटेड आहे। आपण त्या रिलेटेडच व्हिडिओज बनवतो आहे। आता भले रेग्युलर नाही बनवते, कारण जशी कंटेंट भेटते तसं बनवतो मी। तर व्हिडिओकडे जाण्यापूर्वी मोठा नाही करणार व्हिडिओ, जास्त एक 3-4 मिनिटातच मी सगळ्या गोष्टी संपवेन। तर व्हिडिओकडे जाण्यापूर्वी एकच रिक्वेस्ट होती की चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्रायबर बेस जो आहे, नॉन सबस्क्रायबर बेस जास्त आहे, सबस्क्रायबर बेस कमी आहे। जर तुम्हाला व्हिडिओ मार्फत काही इन्फॉर्मेशन भेटत असेल तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता वळूया आपल्या इन्फॉर्मेशनकडे। तर मिळालेल्या माहितीनुसार 11 डिसेंबरला सगळे रजिस्ट्रेशन संपणार आहेत 11 डिसेंबरपर्यंत, आणि 12 डिसेंबरला आपल्याला प्राइजेस कळतील। प्रत्येक घराच्या किती प्राइजेस आहेत, काय आहेत, लोकेशन वाईज, कॅटेगरी वाईज, LIG, EWS, LIG 2 जिथे जिथे 2 BHK आहेत तिथे, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला 12 डिसेंबरपासून कळतील। त्याच्यानंतर जो पुढचा प्रोसेस सुद्धा चालू होणार आहे तो सुद्धा तेव्हा चालू होईल। जे पेमेंट करायचं आहे 1.5 लाखाचं, म्हणजे जसं जसं कॅटेगरी वाईज तुम्ही भरलं असेल, EWS असेल तर 75,000, LIG 1 असेल तर 1.5 लाख, आणि LIG 2 म्हणजे 2 BHK असेल तर 2 लाख रुपये। तर अशा प्रकारचा तो प्रोसेस आहे तो सुद्धा चालू होईल। तर ते एकदा 11 तारीख संपली की आपण त्या गोष्टी सुद्धा स्टार्ट करूया। मी मध्ये ॲक्च्युली एक स्टार्ट केलेलं, बट कोणी काही रिस्पॉन्स दिला नाही त्याबद्दल। फॉर्म्स रिगार्डिंग कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, तर मे बी असं आहे की आता डेट्स वाढवल्यामुळे प्रत्येक जणांचे प्रत्येक ज्या गोष्टी आहेत त्या रिझॉल्व्ह झाल्या असतील। मला माहिती आहे की आपल्याला प्राइजेस नाही कळालेले आहेत, त्याच्यामुळे भरपूर असे रजिस्ट्रेशन अजूनही सुद्धा पेंडिंग आहे। तर परत एकदा माझी सिडकोकडे रिक्वेस्ट होती की जर प्राइजेस आता तर थोडेच दिवस बाकी आहेत, आज 3 तारीख आहे, आणि एक अजून 8 दिवसानंतर, आजचा दिवस पकडून 8 दिवसानंतर किंवा 9 दिवसानंतर सगळे रजिस्ट्रेशन संपतील। तर मग प्राइजेस ज्या आहेत माझ्या मते त्या 12 डिसेंबर त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं आहे त्याचप्रमाणे रिव्हील होतील। पण आपल्याला सुद्धा त्या गोष्टी माहिती करून घ्यायच्यात की प्राइजेस कशा रिव्हील होणार आहेत। मे बी असं सुद्धा असेल ज्या लोकांनी फॉर्म्स भरलेले आहेत, ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत, फक्त त्यांनाच कळतील प्राइजेस काय आहेत वगैरे करून। असा सुद्धा एक प्रोसेस आहे, असा सुद्धा एक सिस्टम आहे, ते सुद्धा ते त्या गोष्टी करू शकतात। बट एकंदरीत 11 तारखेला रजिस्ट्रेशन संपल्यानंतर 12 डिसेंबरपासून आपल्याला गोष्टी कळतील कशा आहेत करून। तर तोपर्यंत आपण वाट बघूया। आणि जर कोणाला अजून सुद्धा हेल्प हवी असेल फॉर्म भरण्याच्या रिलेटेड, किंवा काही डाऊट आहेत, ITRच्या रिलेटेड आय थिंक आहेत, बट ITRच्या रिलेटेड तुम्हाला काही प्रॉब्लेम नसला पाहिजे, तुम्ही अपलोड करू शकता। तर 1-2 जणांनी कमेंट केलेला की बारकोडच्या रिलेटेड वगैरे, तर तुम्ही अपलोड करू शकता, सध्या काही इश्यू होणार नाही। मे बी नंतर जे असेल जेव्हा डॉक्युमेंट्स सबमिट करायचे असेल, ज्याप्रमाणे त्यांनी ते ॲफिडेव्हिटच्या रिलेटेड केलं की तुम्हाला ॲफिडेव्हिट्स वगैरे आहेत ते नंतर तुम्हाला करायचे आहेत, 100, 200, 500 जे पण आहे स्टॅम्प पेपर त्याच्यावरती। ओके, सो त्या रिगार्डिंग आहे, तर ते सुद्धा प्रोसेस तसाच असेल। तर आता त्या गोष्टींसाठी कोणी एवढं त्रास किंवा टेन्शन किंवा स्ट्रेस करून घेऊ नका। तुम्ही तुमच्या ज्या प्रॉपर डॉक्युमेंट्स आहेत त्या सगळ्या अपलोड करा। एकदा डॉक्युमेंट अपलोड झालं, एकदा फायनलाइज झालं तुमचं, तुम्ही पैसे भरले, तुमचं झालं की बाकीचा प्रोसेस तुम्ही करू शकता। आपल्याकडे टाइम आहे अजून, कारण ह्या प्रोसेसला ऑलमोस्ट झाल्यानंतर सुद्धा 12 नंतर पण ऑलमोस्ट अजून 3 ते 4 महिने लागतील, तेव्हा हा पूर्ण प्रोसेस कंप्लीट होईल। तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। आणि ही प्राइज किमती ज्या करण्याबाबतच्या ज्या गोष्टी आहेत ज्या मी सांगितलेल्या आहेत त्या सोर्सप्रमाणे सांगितलेल्या आहेत। आणि अदरवाईज आपण जे सॅम्पल फ्लॅटचं बोलतोय त्याची मी परमिशन घेतोय आता। तर एकदा आपल्याला प्रॉपर सगळ्या सॅम्पल फ्लॅटसाठीची परमिशन भेटली की आपण पुन्हा एकदा ज्या ज्या ठिकाणी आपण गेलेलो होतो त्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा व्हिजिट करून सॅम्पल फ्लॅट प्रॉपरली दाखवूया करून।
तर याच रिगार्डिंग हा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलाच असेल किंवा अजूनही तुम्हाला काही डाऊट असतील किंवा काही इश्यूज असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा किंवा माझ्या इंस्टाग्रामवरती तुम्ही पिंग करू शकता. मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेन. अजून आपण दुसरं काहीच म्हणजे असं बोलतात की पैसे घेऊन किंवा हे करून मी काहीच करत नाहीये. जे पण आहेत मला जेवढं नॉलेज आहे तेवढं मी सांगतोय, ते पण प्रॉपरली सांगतोय. कुठे काही चूक होत असेल तर ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. ते याच गोष्टी मला सांगायच्या होत्या. तर व्हिडिओ आपण इथेच संपूया. जर अजून कोणाला, परत एकदा सांगतो मी, अजून कोणाला काही असे वाटत असेल, डाऊट असतील, क्वेश्चन्स असतील, काही जणांना अजूनही क्लिअर करायचे असेल, 11च्या अगोदर मला विचारून क्लिअर करून घ्या. बरं पडेल ते तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आपण पुढचा प्रोसेस आणि सॅम्पल फ्लाईटचं एकंदरीत व्हिडिओ स्टार्ट करणार आहोत. माझे दुसरे सुद्धा व्हिडिओज चालू आहेत, ते सुद्धा तुम्ही बघा. त्याच्यामधून मग तुम्हाला काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन भेटेल. तर एकंदरीत या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी बघा एकत्र काय आहे तुमच्या गोष्टी वगैरे आणि मला सांगा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मला माहिती आहे प्रत्येक वेळी सांगतो मी, बट एक रिक्वेस्ट होती, कुठेतरी मला चॅनल ग्रो करायचा आहे प्रॉपर इन्फॉर्मेशन देऊन, म्हणून मी सारखं सांगतोय. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांचे धन्यवाद. परत एकदा भेटूया.